नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। जनतेने माझ्या नावामध्ये, माझ्या उमेदवारीमध्ये जो विश्वास पहिल्या दिवशीपासून दाखवला आणि मतदानाच्या रूपात आशीर्वाद देऊन तो सार्थ केला आणि ज्या पद्धतीनं हा विजय आमच्या पदरात पाडला त्याबद्दल सर्व मायबाप जनतेचे या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो। या निमित्तानं महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे, AICCची टीम असेल, MPCCची टीम असेल, आमचे नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, आमचे भावी महाराष्ट्राचे काँग्रेसचे उगवते नेते आदरणीय सगळ्यांचे लाडके अमित भाई असतील आणि धीरज भाई असतील, सगळ्या घटक पक्षातील इतर नेते, या सगळ्यांनी जो विश्वास माझ्या उमेदवारीमध्ये दाखवला होता त्याबद्दल सगळे पदाधिकारी, सगळे आमचे मित्र, डॉक्टर्स, या सगळ्यांनी जो विश्वास उमेदवारीमध्ये दाखवला आणि उमेदवारीसाठी सगळ्यांकडनं ज्या पद्धतीनं उमेदवारी देण्यापासून मिळवण्यापासून जे सहकार्य झालं त्याबद्दल या सगळ्यांचा सुद्धा आभार या निमित्तानं मी व्यक्त करतो। या निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रत्येक नेते, प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक बूथवर काम करणारा बूथ प्रमुख आणि पेरीफेरीमध्ये पक्षाचं कार्य करणारी सगळी मंडळी, या सर्वांनी ज्या पद्धतीनं सहकार्य केलं, ज्या पद्धतीनं एवढ्या उन्हाच्या पिरियडमध्ये सुद्धा जे कार्य केलं, त्यांच्या कार्याला या निमित्तानं मी सलाम करतो। कारण त्यांच्या कार्याशिवाय, त्यांच्या सहकार्याशिवाय हा विजय कधी शक्य नव्हता। सर्वसामान्य जनतेने ज्या पद्धतीनं विश्वास आमच्यामध्ये दाखवला त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचं, पुढच्या 5 वर्षामध्ये न्याय देण्याचं त्यांच्या प्रश्नाला मी या सगळ्यांचा ऋणी आहे। भविष्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे। आपण सर्वजण याच मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सहकार्य माझ्या प्रती ठेवलं त्याच पद्धतीचं सहकार्य भविष्यामध्ये आपण मला द्याल अशी विनंती या निमित्तानं मी करू इच्छितो। आपल्या सगळ्यांच्या, पत्रकार बंधूंच्या, कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आमच्या सर्व नेत्यांचे परत एकदा आभार मानतो आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो। धन्यवाद। नक्कीच एक खासदार म्हणून काम करत असताना जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे मी रुग्णांच्या सेवेत राहण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि माझं हॉस्पिटल भविष्यामध्ये म्हणजे एखाद्या म्हणजे जे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत ऑप्थॅल्मिक, अशा एखाद्या ऑप्थॅल्मिक हॉस्पिटलला टायअप करून देऊन ही रुग्णसेवा त्यांच्या माध्यमातून आणि जमेल तेव्हा मी उपलब्ध राहून सर्वसामान्यांसाठी नक्कीच भविष्यामध्ये चालू राहील अशी मला असं या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।